श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 10. सिद्धयोग्यांचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले, कौरवपुराचे महात्म्य कशा प्रकारे झाले? श्रीपाद श्रीवल्लभ कोठे गेले नाहीत? ते सूक्ष्म रूपाने कौरवपुरात कायमचे राहिले. श्री दत्तात्रेयाचे अनेक अवतार झाले, ते कसे काय? नामधारकाने असे विचारले असता सिद्ध म्हणाले, श्री गुरुचे महात्म्य काय विचारतोस? ते सांगण्याच्या पलीकडचे आहे. श्री गुरु दत्तात्रेय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत. ते कौरवपूर क्षेत्रात राहत असले तरी ते जगदोद्धारासाठी अनंत अवतार घेतात. भार्गवराम म्हणजे परशुराम आजही गुप्त रूपाने आहेतच. त्यांचेच पुढे श्रीरामादी अवतार झाले. भगवान विष्णू क्षीरसागरात आहेत, तरी त्यांनी कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले. सृष्टिक्रम अव्याहत परब्रह्मास्वरूप श्री दत्तात्रेय एका स्थानी कायम राहूनही कोठेही अवतार घेतात. श्रीपाद श्रीवल्लभ कौरवपुरात गुप्तपणे राहत असे तरी त्यांनी आपल्या योगबळाने विविध काळी अवतार घेतले. गुरुभक्ती व्यर्थ जात नाही. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात. हे जरी खरे भक्त असतात, त्यांची ते कधी उपेक्षा करत नाहीत. भक्तांनी हाक मारतात त्यांच्यासाठी धावून जातात. श्री गुरु कसे भक्तवत्सल्य असतात, ते भक्तासाठी कसे प्रकट होतात, याविषयी मी तुला एक कथा सांगतो. पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत सदाचार संपन्न सुशील असा होता. तो दरवर्षी नित्यनेमाने कौरवपुरात श्रीगुरूंच्या दर्शनासाठी येत असे. त्यांची श्रीगुरूवर नितांत श्रद्धा भक्ती होती. एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला, जात व्यापारात चांगला फायदा झाला तर मी कौरवपुरा यात्रेस जाईल व 1 सहस्र ब्राह्मणांना इच्छा भोजन देईल, असा निश्चय करून मनोमन श्रीगुरूंचे स्मरण करीत व्यापारास गेला. त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला. त्याला अतिशय आनंद झाला. तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्रीगुरूंचे नामस्मरण करत कौरवपुरास निघाला. काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरवले. अत्यंत सभ्य माणसाचे कपडे घातलेले ते चोर, आम्ही श्रीपाद येतींच्या दर्शनासाठी निघालो आहोत, अशी थाप मारून त्याच्याबरोबर जाऊ लागले. कौरवपुराजवळ येण्यापूर्वीच्या रात्रीच्या वेळी त्या चोराने त्या वल्लभेश ब्राह्मणाचा शिरच्छेद करून त्याच्याजवळचे द्रव्य लुबाडले. त्याच क्षणी भक्ताचे कैवारी कौरवपूरवासी श्रीगुरू श्रीपाद दिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूळ व दुसऱ्या हातात खड्ग घेऊन चोराच्या पुढे प्रकट झाले. त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले. परंतु श्रीगुरू श्रीपादांना पाहता क्षणी त्यातला एक चोर पळाला होता. तो नंतर त्यांच्या पुढे आला आणि हात जोडून म्हणाला, हे कृपावंत जगन्नाथा, मी निरपराधी आहे. हे माझ्याबरोबर असलेले या ब्राह्मणाला मारतील याची मला कल्पना नव्हती. मी केवळ यांच्याबरोबर प्रवास करत होतो, इतकेच. आपण सर्वज्ञ आहात. माझे अंतःकरण आपणास समजते. हे ऐकून श्रीपाद येतींनी त्याला जवळ बोलावले. त्याच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले, ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक. मग त्या ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या धडावर चिकटवले व मंत्र म्हणून सर्व अंगावर विभूती लावली. त्या क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला. इतक्या सूर्योदय झाला. श्रीपाद येती एकाएकी अदृश्य झाले. तो एकटा सहप्रवासी तेथे होता. इतराचे देह तेथे पडले होते. ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राह्मणाने विचारले, या माणसाला कोणी मारले? त्यावर तो सहप्रवासी म्हणाला, हे सगळे चोर होते. त्यांनी तुला ठार मारून तुझ्याजवळचे धन लुबाडले होते. पण त्याचवेळी येथे एक धिप्पाड तेजस्वी आले. ते जटाधारी होते. त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते. त्यांच्या हातात त्रिशूळ व खड्ग होते आणि त्यांनी या चोराचा वध केला. मी त्यांना शरण गेलो. त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला जिवंत केले. ते लगेच अदृश्य झाले. त्यांनीच तुझे रक्षण केले. ते भगवान शंकर असावेत असे मला वाटते. वल्लभेश ब्राह्मणाने हे ऐकले. त्याच्याबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते हे पाहून त्याची खात्रीच पटली. मग तो ते सगळे धन घेऊन कौरवपुरास गेला. त्याने श्रीगुरूंची मनोभावे पूजा केली. मग त्याने 1000 ब्राह्मणांना भोजन घातले. त्याने आपला नवस पूर्ण केला. असे अनेक भक्त कौरवपुरास येतात व श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणपादुकांची मनोभावे पूजा करतात. श्रीगुरू कौरवपुरात अव्यक्त रूपात राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करीत असतात. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, कौरवपुराचे व तेथे अदृश्य रूपात असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभाचे महात्म्य असे आहे. यानंतर ते नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील व आपले विलक्षण चरित्र दाखवतील. आता श्रीगुरूंची पुढील चरित्रकथा लक्षपूर्वक ऐका, त्यामुळे सर्व मनोरथ सिद्धीला जातील. अशा रीतीने श्रीगुरू चरित्रमृतातील कौरवपुर कुरुक्षेत्र महिमा नावाचा अध्याय 10 समाप्त.